ते नंतर यांना मी हे निवेदन आज या ठिकाणी एक वेगळं निवेदन माझ्या लेटर पॅडवरती देत आहे की सायबर गुन्हे शाखा जी आपली कार्यान्वित आहे, ही शाखेमधून ह्या गुन्हे शाखेच्या विभागामार्फत सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होत आहे, मुस्लिमांना जिहादी म्हटलं जात आहे, स्थानिक मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे, त्यांच्या धंद्यांचे त्यांच्या पाकिस्तानच्या बैलाला, पाकिस्तानच्या बैलाला, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानच्या बैलाला, पाकिस्तानच्या बैलाला, पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद। रहम करो, आसमान वाला तुम पे रहम करेगा। हा जो हल्ला झाला त्यांनी बेरहमपणाने काम केलेलं आहे, म्हणजे त्यांनी इस्लाम विरोधी कृत्य केलेलं आहे। तर याच्यावरून हे समजतं की ते मुस्लिम नाही, इस्लाममधून ते तवाच बाहेर झाले, फक्त ते नावाचे मुस्लिम आहे। त्यांनी मुस्लिम आणि इस्लामच्या विरोधात काम केलेलं आहे, त्याच्यामुळं हे मुस्लिम आणि इस्लाम याच्यामध्ये सहभागी नाही, कारण आमची शिकवणच ती आहे। लोकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे बरेचशे लोकांनी, आणि तिथं जे पर्यटक गेले होते त्यांनी पण या संदर्भात सगळे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर व्हायरल झाले। तर तिथले जे लोक, स्थानिक जे लोक आहे, त्यांनी कशा प्रकारे त्यांना मदत केली, त्यांनी तिथं हे नाही पाहिलं का कोण आहे काय। ते जो एक तरुण जो शहीद झाला तिथं, त्याने हे पाहिलं नाही का मला हे यांच्याकडे रायफल आणि ते मला मारतील हे त्याला माहीत होतं, तरी पण तो त्याच्या जीवावर खेळून तिथं गेला। त्याने तिथं हे पाहिलं नाही का हे मुस्लिम आहे, हिंदूवरती हल्ला करत आहे, तर तो त्यासाठी तो गप्प बसला नाही। तसेच तिथले बरेचसे जे लोक आहे त्यांनी बरेच सोशल मीडियावर येत आहे, ठीक आहे, काही लोक त्याचा विचित्र आणि राजकारण करत आहे, त्यांना पण मी कळू इच्छितो का अरे बाबा असं करू नका, सगळे गुन्हा गोविंदाने राहा, प्रेमाने राहा, एकतेने राहिल्यानंतर त्याचा काहीतरी चांगलाच मार्ग निघतो। हे अशांतता आणि आतंकवाद केल्यानंतर पाहते कसं होतं, निष्पाप लोकांचा त्याच्यामुळे बळी जातो। तर सगळ्यांना हेच मी आपल्या माध्यमातून कळू इच्छितो की प्रेमाने राहा, सगळ्यांनी एकोप्याने राहा, गुन्हे गोविंदाने राहा, कोणावर काय त्याचा आरोप करू नका। ते हल्ला करणारे जे लोक होते त्यांचा कोणताही धर्म नव्हता, त्यांच्या विरुद्ध आता कशी कारवाई करायची हे सरकारने करावी, आणि आम्ही सगळे सरकारच्या पाठीमागे उभे आहोत, सगळे पूर्ण जनता त्यांच्या बरोबर आहे, त्यांनी जे काही करायचं ते करावं, त्यांच्यावर आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहे। एवढंच बोलून मी माझी भयाड हल्ला आहे। आतंकवादीला जातपात नसते, आतंकवाद्याला जातपात नसते। सर्वप्रथम जे तिथे निष्पाप आपले हिंदू मुस्लिम जे गुन्हे गोविंदाने तिथले जे पर्यटकांना जे समजा दाखवण्याचं जे काम करतात, त्यांनी ज्या ठिकाणी हल्ला घडला त्या ठिकाणी त्यांनी सर्वतोपरी आपल्या हिंदू बांधवांना मदत केली। त्यांनी तिथे कुठे भेदभाव केला नाही का हिंदू आहे का मुसलमान आहे। पण आतंकवाद्यांना हे जात धर्म नसतं। आतंकवादी म्हणजे कसं तर त्यांना फक्त आतंक करायचं असतं। आतंक करायचं असलं म्हटल्यानंतर त्यांचा फक्त एकच देश का कुठेतरी भारतामध्ये हिंदू मुसलमान दंगल घडवण्याकरता त्यांनी हा मुस्लिम समाजाचा वापर केलेला आहे। का तू हिंदू आहे का, तू अमुक धर्माचा आहे का, त्यांनी ते धरून त्यांनी गोळीबार बेछूट गोळीबार केला। तर आतंकवाद्याला कोणती जात नसते, आतंकवादी असतो। तरी मी केंद्र शासनाला एकच सांगाल या संदर्भात का पाकव्याप्त काश्मीर आहे, म्हणजे काही आपला काश्मीरचा मुद्दा काही पाकिस्तानकडे, तर केंद्र शासनाने धडक कारवाई करून पाकिस्तानवरती हल्ले करावे। सत्ता आहे, सर्व काही पर्याय आहे, आणि तिथलं पूर्ण नष्ट नाबूद करून टाकावं पाकिस्तानचं। आणि जे पाकव्याप्त काश्मीर आहे ते सुद्धा आपल्या ताब्यात घेऊन टाकावं त्यांनी। कशाला हे घुसपेट करता, इकडे येत आहे तिकडे येत आहे, याला मार त्याला मार, आणि भारतामध्ये हिंदू मुसलमान करून जातीमध्ये तेढ निर्माण करून जे सद्भावनेने सर्व एकत्रिततेच्या सद्भावनेने हिंदू मुसलमान आपल्या भारतामध्ये राहतात, ते काही समाजकंटक त्याचा दुरुपयोग करत आहे। तरी शासनाने पाकिस्तानावरती त्वरित हल्ला करावा। आम्ही सर्व मुस्लिम समाज मृत झालेल्या त्यांच्या परिवारासोबत आम्ही संपूर्ण भारतातले मुस्लिम समाज, चांदवड नाशिक जिल्ह्यातले महाराष्ट्र सर्व मुस्लिम समाज आम्ही मृतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। फक्त केंद्र शासनाने एकच करावं का पाकिस्तानवरती त्वरित हल्ले करावे, एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो।